यशवंतनगर SRA प्रकल्प अडचणीत का? रहिवाशांचा संताप, विकासक आणि प्रशासन पोलिसांवर गंभीर आरोप. पिंपरी चिंचवडमधील यशवंतनगर येथील SRA प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असून स्थानिक रहिवाशांनी विकासक, संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासनाविरोधात गंभीर आरोप केलेले आहेत. घरे हटवण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. तसेच विकासकाच्या लोकांकडून महिलांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पात्र लाभार्थ्यांना डावलून घरे पाडण्याचा प्रयत्न सुरू असून लोकांच्या तीव्र विरोधाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे आणि या प्रकरणात संबंधित शासकीय विभागाने हात झटकले असून न्यायासाठी कोणाकडे दाद मागायची असा सवाल रहिवासी उपस्थित करत आहेत. नगरसेविका वैशालीताई घोडेकर यांनी आम्हाला मारण्यासाठी माणसं पाठवली असा गंभीर आरोप काही रहिवाशांनी केला आहे. तसेच पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर विकासकाच्या कथित गुंडांकडून महिलांना मारहाण झाल्याचे सांगत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. रहिवाशांचं म्हणणं आहे की आम्ही राहत असलेल्या जागेवरच आम्हाला पुनर्वसनाचे घर मिळावे अशी मागणी करणारे पत्र दिल्यानंतर आमच्यामधील कारवाईला सुरुवात झाली. स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार पाठपुरावा करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे आणि याशिवाय प्रकल्पात 270 चौरस फुटांचे घर देण्याची अट असताना विकासकाने 300 चौरस फुटांच्या क्षेत्रफळाचा TDR घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी अन्याय करणारा विकासक नको, आम्हाला नवीन विकासक द्या अशी मागणी लावून धरली आहे. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे अशी भावना संतप्त रहिवाशांनी केली आहे. दरम्यान या सर्व आरोपांबाबत विकासक, संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर येणं बाकी असून सत्य परिस्थिती स्पष्ट होणं आवश्यक आहे. यशवंतनगर SRA प्रकल्पातील हा वाद आता नागरिकांच्या पुनर्वसन हक्क आणि न्यायाच्या प्रश्नावर केंद्रित झालेला आहे. की हे जे अनधिकृत बांधकाम असेल आणि ते जर तोडण्यात आलेलं आहे तर त्याला कुठलीही पूर्वकल्पना लोकांना या ठिकाणी देण्यात आलेली नव्हती. दुसरी गोष्ट, आता ह्या ज्या महिला आपण बघू शकता त्यांना त्या ठिकाणी मारहाण झालेली आहे. परत असे भरपूर काही गोष्टी झालेल्या आहेत ज्या कायद्यात बसत नाही, पण ते बेकायदेशीरपणे केले गेलेले आहेत. लोकांची ही मागणी आहे की जर तुम्ही आम्हाला बिना नोटीस देऊन घराच्या बाहेर काढत असताल, घरं आमची तोडत असताल किंवा आम्हाला जर मारहाण करत असताल तर ही कुठल्या कायदेशीर आहे, ही संविधानिक भूमिका नाहीये. मग ही महानगरपालिकेचे असेल किंवा संबंधित अधिकारी जे कोणी असतील त्यांच्याशी हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांना प्रश्न आहे हा आमचा. आपलं काय म्हणत की ज्या दिवशी कारवाई सुरू झाली सकाळी त्यावेळेस मी SRA CEO आहे सतीश कुमार खडगे साहेब यांना व्हॉट्सअपवर एक मेसेज पाठवला की सर, काही लोक इथं GCP घेऊन आलेले आहेत, ते तुमच्या विभागातर्फे आहेत का, तुम्ही हे पाडायला सांगितलंय का? तर त्यांना तो मेसेज बघून सुद्धा त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आम्ही त्यांना सांगितलं संबंधित पोलीस चौकीला तुम्ही कळवा की अशा अनधिकृत कारवाई आहे ते थांबवा म्हणून. खडगे साहेबांनी त्याच्यावर काही उत्तर दिलं नाही. त्यानंतर कारवाई इतकी भयानक होती की अशी परिस्थिती आता इतर चालू लाईटीच्या वायरी नळ तुटलेले, पाण्यामुळे एखाद्या माणसाचा करंट लागून जीव जाईल. आम्ही सांगतो त्यांना ते रॅबिट उचलून घेऊन जावा, गटरी साफ करा, आमच्या लाईटी लावून द्या. तो प्रश्न सुटत नाही. महापौर साहेबांनी आम्हाला परवा दिवशी सांगितलं तुमच्या लाईटी लागतील म्हणून. आम्ही इथं वीज वितरणला सांगतोय लाईटी लावून द्या, त्यांचं अजून माणसं येत नाहीयेत, रॅबिट उचललं जात नाही. त्यानंतर जे लोक इथं राहत होते त्यांचा सर्वे करण्यासाठी आम्ही पत्र दिलेले आहेत त्यांना की त्यांचा सर्वे करा. 19 तारखेला आमचं तिथं सुनावणी आहे. त्या सुनावणीच्या आधी आम्ही सांगितलं होतं तुम्ही स्थळ पाहणी करून जे मूळ झोपडेधारक आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही त्यासाठी तुम्ही इथं स्थळ पाहणी करा, त्यांची घरं चेक करा, नंतर तुम्ही ती कारवाई करा. त्या आधीच त्या घरांपासून लोकांना म्हणजे घरांपासून हे करण्यासाठी परावृत्त करण्यासाठी ही कारवाई केलेली आहे. जाणून बुजून घरं पाडलेली आहेत म्हणजे उद्याच्याला ही घरं सगळी जे जातीलधारक आहेत त्यांना बाद करण्याचा हा डाव आहे. याच्यामध्ये बिल्डर सतीश कुमार खडगे आणि सिनियर PI आवड साहेब या तिघांचं संगनमत कायम दिसून येतंय. परिस्थिती आमची अशी आहे की इथनं पोलीस चौकीला जायचं म्हणलं तरी लोक भयभीत व्हायला लागले. पोलिसांचीच भीती वाटायला लागली की त्यांच्याकडे गेल्यावर आपल्यावरच गुन्हे होतात. अशी परिस्थिती आहे. लोक इथनं जातात आणि विषय काय, लोक तुरळक लोक राहिली इथं, ती येताना संख्याबळानं जास्त येतात. बिल्डरची लोक ज्यावेळेस बिल्डरची लोक संख्याबळानं जास्त येतात त्यावेळेस इथं लोक भयभीत होऊन जातात आणि इथल्या लोकांना मारहाण करून गेल्याच्या नंतर तिथं आम्ही ज्यावेळेस बोलतो
की आमची तक्रार घ्या, तर ते म्हणतात आम्ही समोरच्याची बी घेणार आणि तुमची पण घेणार आणि दोघांना आतमध्ये टाकणार. मग त्या भूमिकेमुळे आम्ही भयभीत झालेलो आहे. आम्हाला कुठं न्याय मागावा तेच कळत नाही. आणि तुमचं म्हणणं आहे की लोकांना मारहाण पण झालेली आहे. मारहाण पण झालेली कोणी केलेली? विकासकांनी. आपलं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? माझं तर म्हणणं असं आहे की वैशालीताई घोडेकरांनीच इथं मला मारायला माणसं पाठवलेली. मी तर PSIच्या ऑफिसमध्ये गेली होती तक्रार देण्यासाठी. तर ती तक्रार मी करून येईपर्यंत पोलीस अधिकारी पण माझ्यासोबत होते. तर ते म्हटले काय, आम्ही 3-4 वाजेपर्यंत येतोय तुमच्या इथं तुमची तक्रार घ्यायला. घर पाडलेलं आहे तर माझ्या धीराने. तर ते येऊस्तवर त्यांना धीर बी नव्हता की इथं माझ्या घरात येऊन सगळी गोलका होऊन लोक इथे येऊन उभी राहिली होती. मी टेम्पोतनं उतरस्तवर माझ्यावर मारहाणीचा सुरुवात केली त्यांनी. परत मी पोलिसांना 112ला पण मी नंबर लावलेला. ते सुद्धा पोलीस आलेले, त्यांनी सुद्धा मला म्हटलेत की तुला मारलेन का, तुला हाणलेन का. ते तिथनं येऊस्तवर तिथं जाऊस्तवर सुरुवात केली मला इथं मारायची. आणि बिल्डरची पण माणसं होती. मदत नाही मिळाली का? नाही मिळाली. पोलिसांचं काय म्हणणं होतं? पोलिसांचं म्हणणं होतं की तुमच्यावर बी गुन्हा दाखल करणार आणि त्यांच्यावर बी गुन्हा दाखल करणार. डायरेक्ट तुम्हाला आतमध्येच टाकणार आणि तुम्हाला पट्ट्याने मारणार. आमच्या समोर तिथं एक माणूस बेवडा सुद्धा आणला आतमध्ये आणि आमच्या समोरच मारायला सुरुवात केली. तुम्ही नागरिक विरोध करताना की तुमची मागणी काय इथं? आमची मागणी आहे की आम्हाला इथं जागेवरच घर पाहिजे, आम्ही जी राहिले लोक आहेत ते. ची मागणी अशी आहे, आम्ही याच्या आधीच एक पत्र दिलं होतं. जवळजवळ गेल्या महिन्याच्या 7 तारखेला आम्ही पत्र दिलं होतं की बिल्डरला तुम्ही प्रतिबंध करा म्हणून, जेणेकरून की अशी काही घटना घडणार नाही की ज्यानं लोकांचं नुकसान होईल. असं आम्ही SRA ला पत्र दिलं. जसं पत्र दिलं तसं अन्यायाला सुरुवातच झाली. म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला SRA ला विरोध नाही, आम्हाला आमचं जीवनमान उंचावायचं. पण ज्या पद्धतीनं बिल्डरनं आमच्याबरोबर अन्याय केलेला आहे, ज्या पद्धतीनं आमच्या मूळ झोपडीधारक बाजूला काढलेले, त्या गोष्टी आम्ही विचारात घेऊन आम्ही त्यांना सांगत होतो की आम्हाला आता तो बिल्डर नको, आमचे अग्रीमेंट होत नाहीत किंवा कुठलीही मागणी आमची असेल तर ती पूर्ण होत नाही. आता जवळपास त्या बिल्डिंगला भयानक पाण्याचा प्रॉब्लेम आहे. रोज टँकरनं पाणी येतं, घाण्याचं पाणी बरं, आता येतं. विकासकांनी बिल्डर तुमची मागण्या मान्य नाही केल्या तर तुमची पुढची दिशा काय असेल? जर विकासकांना आमच्या मागण्या मान्य नाहीत केल्या तर आम्हाला आता तो विकासकच नकोय. आम्हाला यासाठी करायचंय, आम्हाला एखादा चांगला बिल्डर मिळवून द्यावा, इथल्या प्रशासनानं मिळवून द्यावा. नगरसेवक लोकांना आमचं काही घेणं देणं नाहीये. आम्ही जगतोय कसे, मरतोय कसे, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि याच्या आधी पत्रही पाठवलेले 4 नगरसेवकाला की ह्या आमच्या विषयामध्ये लक्ष घाला आणि तुम्ही हा विषय मार्गी लावा म्हणून. त्या पत्राच्या कॉपी पण आहेत आमच्याकडे. त्यानंतर विषय बरेचसे असे आहेत, तिथं 270 स्क्वेअर फुटाचं घर देतो म्हणून 2017ला इथं बायोमेट्रिक झाल्या होत्या. त्या बायोमेट्रिक घेतल्याच्या नंतर 2019ला बिल्डिंग बांधण्याची मान्यता मिळाली. 2022 पर्यंत बिल्डिंग 10 मजली कंप्लीट झाली होती. त्यानंतर एक नवीन GR आला की 300 स्क्वेअर फुटाचं घर देण्यात यावं म्हणून. बिल्डरनं काय केलं, 300 स्क्वेअर फुटाचा तो जो GR आहे तो त्याला जोडला, तो TDR स्वरूपात लाभ उचलला आणि बाकीची जी घरं आहेत, 10 मजली बिल्डिंग कंप्लीट झालेली ती 30 स्क्वेअर फूट प्रत्येकाचं घर वाढलं कसं, ते वाढणं शक्यच नाही. मग आम्ही त्यांना सांगायला लागलो की तुम्ही आम्हाला घर जे आहे ते कमी स्क्वेअर फुटाचं द्या. तर ते आम्हाला सांगतात की नाही तुम्हाला ते घर आम्ही बरोबर देतो. म्हणून त्यांना इंडेक्स जे केलेलं आहे त्याच्यावर ते लिहितात की बाल्कनी सहित आम्ही 300 स्क्वेअर फूट देतो. पण जो नियम SRA लागू होतो UTCPR, त्या UTCPR अनुसार कार्पेट मध्ये निवळ कार्पेट असतं, त्याच्यामध्ये बाल्कनी पसरली जात नाही. आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही आम्हाला 300 स्क्वेअर फुटाचं घर द्या. तुम्ही जी लॉटरी केलेली नाही तिथं, जे त्यांचे कार्यकर्ते आहेत जवळचे, त्या कार्यकर्त्यांना चांगल्या चांगल्या ठिकाणी म्हणजे जिथून व्ह्यू चांगला असेल किंवा ऊन येत असेल, वारा येत असेल अशी घरं दिलं. कारण आमची जी लोक आहेत त्यांना एकदम असं म्हणजे आपल्या बाजूची घरं जिथं अंधार पडत असेल ते केलेलं आहे. तर आम्ही SRAलाही पत्र देतो की तुम्ही तिथं ते करा म्हणून, म्हणजे पारदर्शकपणे लॉटरी करून ती घरं द्या, म्हणजे एक तर्फी निर्णय होणार नाही. ते त्याला तयार नाहीत. मग असं जर आमच्यावर सारखा अन्याय होत असेल तर आम्हाला हा विकासक नको म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. आणि आता आम्हाला तो विकासक नको, जर आम्हाला मारहाण होत असेल ते होत असेल तर आम्हाला त्या विकासाची गरज नाही. आम्हाला त्याला नवीन विकासक मिळावा त्यासाठी आम्ही आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेलं आहे. आमचे मेघराज दादा हे आम्हाला त्यात मदत केली, त्यांना आमच्यासाठी धावून आले. आम्ही सगळ्या यशवंतनगर वासियांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो की खरंच त्यांना म्हणजे अशा कठीण काळात की सत्तेचा जो माज असतो तो उतरवण्यासाठी मेघराज दादांना पुढाकार घेतलेला आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता पुढे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे
शक्यतो आता दादांना सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री लाईव्ह येणार आहेत हे पाहण्यासाठी सगळे. आणि हा लढा आमचा अस्मितेचा आहे. आणि शेवटी आम्हाला प्रशासनाबरोबर शासनाबरोबर लढण्यासाठी बाबासाहेबांशिवाय किंवा त्यांच्या संविधानाशिवाय दुसरा कुठलाच मार्ग राहिलेला नाही. म्हणून आम्ही त्या मार्गाने पुढे जाणार आहे आणि आता हा लढा पुढे असत चालू ठेवणार. महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, तसेच मावळचे लोकप्रिय महासंसदरत्न खासदार श्रीरंगप्पा बारणे असतील, आमचे गटनेते विश्वजित दादा बारणे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम त्या ठिकाणी करू. पोलीस प्रशासन असेल किंवा महानगरपालिका असेल, ते अधिकारी असतील, जे जे संबंधित अधिकारी असतील किंवा जे जे ह्यांना वाटतंय की आपल्याला न्याय ह्या लोकांकडनं भेटेल, तिथे तिथं आम्ही प्रश्न मांडण्यासाठी हे असू. आणि वैयक्तिक ह्या लोकांबरोबर माझी भूमिका अशी असेल, जर उद्या जरी हे रस्त्यावर उतरले तर उद्या रस्त्यावर उतरण्याची ताकद हे आम्ही प्रशासनाला दाखवू की काय असते. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा आहे. इथे कुठल्याही प्रकारची दादागिरी, एक दमदाटीपणा हा कुठल्याही प्रकारचा सहन केला जाणार नाही. कारण हा देश, हे राज्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणार आहे. त्यामुळे आम्ही ह्या लोकांच्या मागे आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना अशी देखील विनंती आम्ही केलेली आहे की साहेब, आपल्याला व्हिडिओ कॉल करून ह्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत हे आम्ही दाखवू. त्याच्यासाठी साहेब देखील प्रयत्नशील राहतील आणि जी काही कार्यवाही असेल आवश्यक ती आम्ही पक्षाच्या वतीने व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करू आणि या लोकांना न्याय मिळवून देऊ.